नमस्कार मित्रांनो, वैदिक ऋषींचा वैज्ञानिक वारसा या मालिकेत पुन्हा आपलं स्वागत आहे। आज आपण भेटणार आहोत अशा ऋषींना ज्यांनी हजारो वर्षापूर्वीच गणित आणि भूमितीचे नियम दिले। ते ऋषी म्हणजे ऋषी बौधायन। बौधायन हे वैदिक काळातील महान गणितज्ञ आणि ऋषी होते। त्यांच्या ग्रंथाला म्हणतात बौधायन शुल्बसूत्र। शुल्ब म्हणजे दोर म्हणजेच बांधकाम। वैदिक वेद्या म्हणजे यज्ञासाठी जो मंच बांधतात तर बांधताना अचूक मोजमापासाठी हा ग्रंथ वापरला जायचा। आपल्याला शाळेत शिकवलं जातं राईट एंगल ट्रायंगलमध्ये हायपोटेन्युअस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर हे म्हणतात पायथागोरस थिअरम। पण बौधायनांनी हा नियम पायथागोरसच्या हजारो वर्ष आधीच सांगितला होता। त्यांच्या शुल्बसूत्रात स्पष्ट लिहिलं आहे एका चौकोनाचं क्षेत्रफळ दुसऱ्या दोन चौकोनांच्या क्षेत्रफळाइतकं असतं। म्हणजेच पायथागोरस प्रमेय हे खरं तर भारतातलं प्राचीन ज्ञान होतं। बौधायनांनी फक्त प्रमेय नाही तर आर्किटेक्चर गाईडलाईन्स दिल्या। वेदी कशा बांधायच्या, अचूक कोन आणि लांबी कशी मोजायची, चौकोन वर्तुळ त्रिकोण यांची रचना। आज आपण ज्या जिओमेट्री इंजिनिअरिंग आणि आर्किटेक्चर शिकतो त्याची बीजं बौधायनांनी रुजवली होती। बौधायनांनी पाईचं मूल्य अंदाजाने दिलं होतं। त्यांनी अपूर्णांक, वर्गमूळ आणि मापन पद्धतीवर काम केलं। आज आपण कॅल्क्युलेटर वापरून जे करतो ते त्यांनी मनाच्या ताकदीने केलं होतं। ग्रीक, बाबिलोनी, चायनीज संस्कृतीने भारताचं गणित उचलून नेलं, पण मूळ योगदान बौधायनांसारख्या या ऋषींनी केलं। त्यांचं गणित केवळ गणना नव्हती तर धर्म, निसर्ग आणि जीवनाच्या अचूकतेशी जोडलेलं विज्ञान होतं। बौधायनांचं तत्व सांगतं ज्ञानाचा वापर फक्त मोजमापासाठी नाही तर जीवन अचूक, संतुलित आणि सुसंवादी करण्यासाठी व्हायला हवं। तर मित्रांनो, ऋषी बौधायन हे केवळ गणितज्ञ नव्हते तर ते खरे विज्ञान तत्वज्ञ होते। त्यांनी दिलेली सूत्र आजही आपल्याला प्रेरणा देतात। पुढच्या भागात आपण भेटणार आहोत ऋषी नागार्जुन, ज्यांनी धातू विज्ञान आणि आयुर्वेदात नवा दृष्टिकोन, नवा मार्ग दाखवला त्यांच्याबद्दल। तोपर्यंत लक्षात ठेवा, जीवनात प्रत्येक कोन, प्रत्येक मोजमाप महत्त्वाचं असतं आणि तेच संतुलन म्हणजे खरी शांती।